राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, अनुदान, नुकसान भरपाई आणि पीक विमा संदर्भात झटपट ठळक बातम्या। अतिमुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान झालं असून राज्य सरकारने याची तातडीने दखल घेत 2222 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे। मुंबई महानगरपालिका राज आणि उद्धव ठाकरे एकत्र लढवणार, शिवसेना ठाकरे गट व मनसे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसाठी एकत्र येणार। महापौर हा शिवसेना ठाकरे गटाचा राहील तर उपमहापौर हा मनसेचा राहील असा ठराव दोन्ही पक्षात झाला आहे। केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता येणाऱ्या 20 ऑक्टोबर 2025 रोजी वितरित होईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहे। शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये मदत द्या, उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मागणी। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारला भांडू, खासदार बजरंग सोनवणे यांची केस दारूर परळी या भागात दुष्काळ पाहणी। शेतकऱ्यांच्या अश्रूंवर आश्वासनाची फुंकर, उद्ध्वस्त झालेल्या शेतीची विविध पक्षांच्या नेत्यांकडून पाहणी, व्यथा मांडताना शेतकऱ्यांना अश्रू झाले अनावर। बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 400 कोटींचं नुकसान, 304 गावांना फटका, तर पिकांच्या नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट उद्या 921 कोटी जमा होणार, पंतप्रधान पीक विमा योजना, खरीप रब्बीतील रखडलेले दावे निकाली, शेतकऱ्यांना दिलासा। आज राज्यात मराठवाडा, विदर्भ या भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा देखील हवामान खात्याने वर्तवला आहे।